भाषेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तामिळनाडू पुन्हा एकदा आमनेसामने आले. त्रिभाषिक वादादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तामिळनाडू सरकारला राजकारणातून बाजूला होऊन वेगळा विचार करण्याचा सल्ला दिलाय. यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन आणि केंद्रीय मंत्री प्रधान यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच वाढलंय. चला तर मग जाणून घेऊया की हा भाषेचा वाद पुन्हा का उफळून आलाय आणि केंद्र सरकारचा कोणता निर्णय त्यासाठी कारणीभूत ठरलाय. एक काळ असा होता की जेव्हा दक्षिण भारतातील राज्यांचं राजकारण फक्त हिंदी विरोधावर टिकून होतं. आताही पुन्हा असंच होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाषेच्या मुद्द्यावर नवा वाद समोर आलाय. यावेळी ट्राय लँग्वेज वरून वादाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या सल्ल्यावर उत्तर देताना द्रमुकनं स्पष्ट केलंय की द्विभाषिक धोरणावरून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. तीन भाषांचा वाद नक्की आहे तरी काय? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत. यामधील एक भाषा हिंदी सुद्धा असू शकते. विद्यार्थ्यांना कोणत्या तीन भाषा शिकवायच्या याची निवड करण्याचा अधिकार शिक्षण संस्थांकडे राहणार आहे. विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील अशी शिफारस या धोरणात करण्यात आली. यामध्ये अशी शिफारस करण्यात आली की प्राथमिक वर्गातील म्हणजेच 1ली ते 5वीतील विद्यार्थ्यांचं शिक्षण मातृभाषा किंवा स्थानिक भाषांमध्ये करावं लागेल. माध्यमिक वर्गात म्हणजेच 6वी ते 10वी पर्यंत तीन भाषांचं शिक्षण बंधनकारक राहील. गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये तिसरी भाषा इंग्रजी किंवा कोणतीही एखादी आधुनिक भारतीय भाषा असेल. सेकंडरीमध्ये म्हणजेच 11वी आणि 12वी मध्ये शाळेला वाटले तर एखादी परदेशी भाषा पर्यायी स्वरूपात शिकवता येईल. तर गैर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदीला दुसरी भाषा म्हणून शिकवता येईल. हिंदी भाषिक राज्यांमध्ये दुसरी भाषा म्हणून अन्य भारतीय भाषा जसे की बंगाली, तमिळ, तेलुगू भाषा असू शकतात. तामिळनाडूत मात्र या शिक्षण धोरणाचा जोरदार विरोध केला जातोय. याचं महत्वाचं कारण म्हणजे या राज्यात दोन भाषा धोरण आहे. तामिळनाडूतील शाळांमध्ये तमिळ आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जातात. त्यामुळं केंद्र सरकारच्या तीन भाषा धोरणाचा इथं विरोध केला जातोय. याच मुद्द्यावर केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार आमने सामने आले. समग्र शिक्षा मिशनचा निधी बंद. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की समग्र शिक्षा मिशन अंतर्गत तामिळनाडूला किमान 2400 कोटी रुपये मिळणार आहेत. जोपर्यंत तामिळनाडू सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण पूर्णपणे लागू करणार नाही तोपर्यंत हा निधी मिळणार नाही. मंत्री प्रधान यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन भडकलेत. इतकंच नाही तर प्रधान यांनी स्टॅलिन यांना एक पत्र देखील लिहिलंय. यामध्ये म्हटलंय की एखाद्या भाषेला थोपण्याचा काहीच प्रश्न येत नाही, पण परदेशी भाषांवर गरजेपेक्षा जास्त अवलंबित्व आपल्या भाषेला मर्यादित करून टाकतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याला ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. हे धोरण भाषेच्या स्वातंत्र्याला कायम ठेवतं. याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या भाषा शिकण्याची संधी या धोरणामुळे मिळते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की तामिळनाडू लोक ब्लॅकमेलिंग किंवा धमकी अजिबात सहन करणार नाहीत. राज्याला जर समग्र शिक्षा निधी मिळाला नाही तर केंद्र सरकारला तमिळ युनिक नेचरचा अर्थात तमिळ लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागेल. 2011च्या जनगणनेत 53 कोटी हिंदी भाषिक. हिंदी भाषेला पहिल्या क्रमांकाची भाषा म्हणून वापर करणाऱ्यांची सर्वात कमी संख्या दक्षिण भारतातच आहे. पूर्वोत्तर भारतात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. 2011 मधील जनगणनेचा विचार केला तर देशात जवळपास 43.63% लोकांची पहिली भाषा हिंदी होती. त्यावेळी देशाच्या एकूण 125 कोटी लोकसंख्येपैकी 53 कोटी लोक हिंदीला आपली मातृभाषा मानत होते. 1971 ते 2011 या दरम्यान हिंदी भाषिकात 6% वाढ झाली होती. बाकी भाषांच्या उपयोगात मात्र घट नोंदवण्यात आली. दक्षिण भारतात किती हिंदी भाषिक? दक्षिण भारतातील लक्षद्वीप मध्ये हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या फक्त 0.2% आहे, तर पुदुचेरीत 0.51%, तमिळनाडूमध्ये 0.54% आणि केरळ राज्यात फक्त 0.15% लोक हिंदी भाषेचा वापर करत होते. या जनगणनेनुसार कर्नाटकात 3.29% लोक हिंदी भाषेचा वापर करत होते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मिळून हा आकडा 3.6% इतका होता. पूर्वी राज्य ओडिशात फक्त 2.95% लोक हिंदी भाषिक होते. तर मंडळी, ट्राय लँग्वेज वरून सुरू झालेल्या या वादाबद्दल
तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.